बघा सेकंड चॅप्टरमध्ये तुम्ही न्यूमरिकलवाला पोर्शन तुम्ही पूर्ण केला आहे, केस 1 केस 2, आणि जो रिमेनिंग पोर्शन होता थेअरीवाला ते मी तुम्हाला आता याच्यामध्ये सांगून देते. प्रिव्हियस पेपरमध्ये जेही क्वेश्चन विचारले आहे सेकंड चॅप्टरमध्ये ते मी इथे लिहिले आहे, ठीक आहे. आणि याचा आन्सर तुम्ही एकदा समजून घ्या. जसा पहिला क्वेश्चन मी लिहिला आहे, सिरीज आणि पॅरलल रेझोनन्सचं कंपॅरिझन. या 4 पॉईंटवर तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. सिम्पली तुम्हाला कंपेअर म्हटलं तरी या 4 पॉईंटवरच कंपॅरिझन करून टाकाल, बरोबर आहे. सिरीज आणि पॅरलल रेझोनन्सला तुम्ही दोन्ही पार्टमध्ये सेपरेट केलं. पहिला जो पॉईंट आहे तो इम्पिडन्स. सिरीजमध्ये इम्पिडन्स राहतो मिनिमम, पॅरललमध्ये राहतो मॅक्सिमम. करंट बघा आता, सिरीजमध्ये राहतो मॅक्सिमम, पॅरललमध्ये राहतो मिनिमम. मॅग्निफिकेशन म्हणजे होतो करंट मॅग्निफिकेशन. याची डेफिनेशन पण समोर आहे, ते तुम्हाला सांगतो मी. याच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही काय कराल, फॉर्म्युले लिहाल. सिरीजसाठी याचा फॉर्म्युला 1/r √LC असतो. पॅरलल रेझोनन्ससाठी याचा फॉर्म्युला ω0L / R. ω0 म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी होते, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. समोर तुम्हाला माहीत पडेल. आता बघा, रेझोनंट फ्रिक्वेन्सी हा शेवटचा पॉईंट आहे. याच्यामध्ये बघा दोन्हीसाठी फॉर्म्युले सेमच आहे, म्हणजे इथे आपल्याला काहीच डाऊटवाली गोष्टच नाही आहे. सिरीजमध्ये पण तोच फॉर्म्युला 1/2π √LC, पॅरललसाठी पण तोच फॉर्म्युला 1/2π √LC. हा क्वेश्चन आहे तुमचा 4 मार्काला, 4 पॉईंटमध्ये लिहून टाकाल, तुम्हाला 4 मार्क भेटून जाईल. हा एक थेअरी क्वेश्चन विचारला आहे आतापर्यंत. सेकंड तुम्ही बघून घ्या की डेफिनेशन विचारली आहे, बरोबर आहे. तुम्हाला सेशनलमध्ये पण ही डेफिनेशन विचारली होती. कोणती? डिफाईन कंडक्टन्स, ॲडमिटन्स आणि ससेप्टन्स पण होता, बरोबर आहे. तर ॲडमिटन्स तुम्हाला माहीतच आहे, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स. आणि ॲडमिटन्सचं युनिट काय असते? सिमेन्स. कंडक्टन्सचं पण युनिट काय असते? सिमेन्स. ससेप्टन्सचं पण युनिट काय असते? सिमेन्स. युनिटमध्ये डाऊट नको ठेवाल. आता बघा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं बघा, आधी मी इथे वेगळी डेफिनेशन लिहिली होती, पण नंतर मला वाटलं की दोन्ही रिलेट करण्यासाठी सेम डेफिनेशन लिहा. कसं लिहिलं आहे? कंडक्टन्स म्हणजे काय होते? रियल पार्ट ऑफ ॲडमिटन्स. ससेप्टन्स म्हणजे काय होते? इमॅजिनरी पार्ट ऑफ ॲडमिटन्स, बरोबर आहे. म्हणजे ॲडमिटन्सचा रियल पार्ट म्हणजे कंडक्टन्स, इमॅजिनरी पार्ट म्हणजे ससेप्टन्स. कंडक्टन्सला तुम्ही कसं शो कराल? जीनी. आणि ससेप्टन्सला कसं शो कराल? बीनी, बरोबर आहे. कंडक्टन्सचा युनिट काय असते? सिमेन्स. ससेप्टन्सचं पण युनिट असते सिमेन्स. या युनिटमध्ये तर डाऊट नकोच आला ना, ठीक आहे. दोन्ही डेफिनेशन सिमिलर सारख्याच आहे, ठीक आहे. कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून. तर कंडक्टन्ससाठी तुम्ही काय लिहाल? इट इज द रियल पार्ट ऑफ ॲडमिटन्स, इट इज डिनोटेड बाय जी, अँड युनिट ऑफ कंडक्टन्स इज सिमेन्स, बरोबर आहे. स्पेलिंग चेक करून घ्या. ससेप्टन्ससाठी तुम्ही काय कराल? इट इज द इमॅजिनरी पार्ट ऑफ ॲडमिटन्स, इट इज डिनोटेड बाय बी, अँड युनिट इज सिमेन्स. अशा पद्धतीनं तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन आहे. 4 मार्काला पण विचारला आहे. हेच डेफिनेशन जे तुम्हाला सेशनलमध्ये विचारला होता ना, तो एक्झाममधलाच क्वेश्चन आहे. हा झाला थेअरीवाला क्वेश्चन. समोर बघा, डिफाईन बँडविथ ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट म्हटलं आहे. बँडविथ म्हणजे काय नाही होत, डिफरन्स बिटवीन अप्पर अँड लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स म्हणजे मायनस होतो, सबट्रॅक्शन होतो, ठीक आहे. अप्पर आणि लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स म्हणजे होतो तुमचा बँडविथ. आणि बँडविथला लिहाल कसं? BW = F2 - F1 होते. F2 म्हणजे अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, F1 म्हणजे लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. हे पण तुम्हाला किती मार्काला विचारेल म्हणजे आता विचारलं आहे 2 मार्काला. आता समोर लक्ष द्या. हा एक ॲडमिटन्स बघा, सेशनलच्या पेपरमध्ये पुन्हा तुम्हाला टाकला होता मी, बरोबर आहे.
इम्पिडन्स दिला आहे, ॲडमिटन्स काढायचा आहे. आता एवढे न्यूमरिकल तुम्ही पाहिले. ॲडमिटन्सचा फॉर्म्युला काय होते? 1/z. 1/z लिहिलं आणि हे टाकायचं आधी तुम्ही कॅल्सी कशामध्ये ठेवाल? कॉम्प्लेक्स मोडमध्ये. कसं समजलं आम्हाला? हे बघा, जे वगैरे आला ना, आयवाली टर्म आली तर समजून जायचं की कॅल्सी आपल्याला कॉम्प्लेक्स मोडमध्ये ठेवायचा आहे. आणि हा जो आन्सर भेटला आहे, हा पॅटर्न कोणता आहे? रेक्टँग्युलर पॅटर्न आहे. बरोबर आहे. कॅल्सीमध्ये पहिले आन्सर तुम्हाला असंच भेटेल. आता ॲडमिटन्सला अँगलमध्ये करायची गरज आहे का? नाही. तर हे तुमचं झालं फायनल आन्सर. आणि ॲडमिटन्सचं युनिट काय म्हटलं आहे? एस. एस म्हणजे सिमेन्स होतो. ठीक आहे. हा झाला तुमचा 2 मार्काचा क्वेश्चन. आता इथे बघा, स्टेट एनी 4 प्रॉपर्टी ऑफ पॅरलल रेझोनन्स म्हटलं आहे. बरोबर आहे. पॅरलल रेझोनन्सच्या कोणत्याही 4 प्रॉपर्टी सांगा असं विचारलं आहे. तर बघा, 4 प्रॉपर्टीमध्ये तुम्ही काय म्हटलं आहे? 2 पॉईंट तर तुम्ही कंपॅरिझनमधलेच उचलू शकता. कोणते? इम्पिडन्सवाला आणि करंटवाला. बरोबर आहे. इथं बघा, ॲट रेझोनन्स टोटल इम्पिडन्स ऑफ पॅरलल सर्किट बिकम मॅक्सिमम. बरोबर आहे. पॅरलल रेझोनन्समध्ये इम्पिडन्स काय असते? मॅक्सिमम. पॅरलल रेझोनन्समध्ये टोटल करंट काय असते? मिनिमम. बरोबर आहे. इम्पिडन्स मॅक्सिमम, करंट असते मिनिमम आणि पॉवर फॅक्टर असते युनिटी. बरोबर आहे. 3 पॉईंट तुम्ही पाहिले. इम्पिडन्स असते मॅक्सिमम, टोटल करंट असते मिनिमम, पॉवर फॅक्टर असते युनिटी. बरोबर आहे. शेवटचं तुम्ही काय लिहाल? इथे बघा, इंडिव्हिज्युअल ब्रांचमधला करंट हा हायर असते कोणापेक्षा? टोटल करंटपेक्षा. ऑलरेडी तुम्ही सेकंड पॉईंटमध्ये बघा काय लिहिलं आहे? टोटल करंट असते मिनिमम. बरोबर आहे. इथे तेच म्हटलं आहे की इंडिव्हिज्युअल ब्रांचमधला करंट हायर असते कोणापेक्षा? टोटल करंटपेक्षा. ठीक आहे. अशा पद्धतीचे तुमचे 4 पॉईंट झाले आहे. बरोबर. हे झालं तुमचं 4 पॉईंटवाला क्वेश्चन, 4 मार्काचा क्वेश्चन झाला हा. इम्पिडन्स मॅक्सिमम, टोटल करंट मिनिमम, पॉवर फॅक्टर युनिटी आणि इंडिव्हिज्युअल ब्रांचमधला करंट इज मच हायर दॅन टोटल करंट. असं तुम्ही लिहिलं. 4 मार्क तुम्हाला भेटले. हा झाला थेरीवाला पोर्शन. बरोबर आहे. एवढे क्वेश्चन तुम्हाला विचारले आहे आतापर्यंत. म्हणजे घुमून फिरून हेच क्वेश्चन तुम्हाला दिसेल. थोडंफार लँग्वेज चेंज होईल पण क्वेश्चन तुम्हाला हेच दिसले आतापर्यंत. नंतर बघा 2 डेरिव्हेशन तुम्हाला विचारले आहे, ते सांगून देतो मी पटकन. जसं बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला काय विचारला? हा डेरिव्हेशनवाला पोर्शन आहे. ड्रॉ अँड एक्सप्लेन RLC पॅरलल सर्किट, फाइंड आउट द इक्वेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली हा जो क्वेश्चन आहे ना, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन करायला लावत आहे. बरोबर आहे. तर तुम्ही काही नाही केलं, त्याने ड्रॉ म्हटलं ना, तर बघा हे पॅरलल सर्किट ड्रॉ केली मी. RLC पॅरललमध्ये दिसले. आरमधून जाणारा करंट IR, एलमधून जाणारा करंट IL आणि सीमधून जाणारा करंट IC. बरोबर आहे. आणि हा सोर्स जो आहे व्होल्टेज त्याला VS, S म्हणजे सोर्स व्होल्टेज, आणि याचा जो करंट आहे टोटल करंट तो किती राहील? IS. बरोबर आहे. हे सर्किट झाली. तुम्हाला याच्यावरही मार्क भेटेल. नंतर आहे एक्सप्लेनेशन तुम्हाला करायचं आहे. एक्सप्लेनेशन कशाचं? हे रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या डेरिव्हेशनचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही थोडंसं बघा कशा पद्धतीने केलं आहे. हा जो पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये आपण लिहिलं आहे की RLC कनेक्टेड इन पॅरलल अक्रॉस AC वोल्टेज सोर्स. बरोबर आहे. RLC पॅरलल आहे कोणाच्या अक्रॉस? या वोल्टेजच्या अक्रॉस. तेच लिहिलं आहे. नंतर टोटल करंट म्हणजे कोणता? हा IS. ठीक आहे. इज दी सम ऑफ ब्रांच करंट. बरोबर आहे. हे कसं आलं आहे? जसं बघा, तुम्ही KCLमध्ये तुम्ही वाचलं असेल ना की बघा, समजा हा नोड आहे. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. येणारा करंट किती आहे? कोणता आहे? IS.
आय लिहा किंवा आय एस लिहा, एकच गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि जाणारे करंट किती आहे? 3, आय आर, आय एल आणि आय सी, बरोबर आहे. म्हणजे इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट. येणारा करंट ते एकच आहे, आय एस, आणि जाणारे करंट 3 आहे, आय आर, आय एल आणि आय सी, बरोबर आहे. हा इक्वेशन क्लिअर झालं. नंतर बघा इथे काय लिहिलं आहे? करंट थ्रू ईच ब्रांच. 3 ब्रांच आहे तुमच्याकडे, आर एल सी वाली. तर आरमधून कोणता करंट चालला? आय आर, एलमधून आय एल, सीमधून आय सी. आता या आय आर, आय एल, आय सीची इक्वेशन लिहायची आहे तुम्हाला. जसं करंट कसं लिहितो आपण? व्ही बाय आर, हे बरोबर आहे. एलमधून जाणारा करंट काय राहील? व्ही अपॉन एक्स एल. सीमधून जाणारा करंट काय राहील? व्ही अपॉन एक्स सी, बरोबर आहे. आणि एक्सेलला तुम्ही कसं लिहू शकता? जे ओमेगा एल, बरोबर आहे. आणि एक्स सीला कसं लिहिता? 1 अपॉन जे ओमेगा सी. तुम्ही लक्षात ठेवा, जे लिहायची तशी गरज नाही आहे, पण इथे आपल्याला काम पडेल समोर. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट दाखवायला समोर काम पडेल, म्हणून इथे जे लिहिलं आहे, बरोबर आहे. समोरच्या डेरिव्हेशनमध्ये तुम्ही बघाल की जे नाही लिहिलं आहे तिथे, तर तरी चालते. इथे रिक्वायरमेंट आहे याची, कारण समोर जाऊन आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट दाखवायचा आहे, म्हणून इथे जे लिहिलं आहे, बरोबर आहे. आणि कोणाला डाऊट असेल की ओमेगा कसा आला, तसं बघा तुम्ही आतापर्यंत कसं पाहिलं आहे की एक्सेल इज इक्वल्स टू, आता जे फॉर्म्युले तुम्ही पाहिले 2 पाय एफ एल पाहिला आहे ना, तर हा जो 2 पाय एफ असतो ना, हा ओमेगाच राहतो. म्हणजे तुम्ही एक्सेलला ओमेगा एल लिहू शकता, तेच लिहिलं आहे इथे, बरोबर आहे. आणि सिमिलरली एक्स सी कसं लिहिलं? फॉर्म्युला कसा लावला तुम्ही? 2 पाय एफ सी. अगेन 2 पाय एफ म्हणजे काय होते? ओमेगा. म्हणजे एक्स सी बरोबर तुम्ही ओमेगा सी लिहू शकता, बरोबर आहे. तर तेच इथे लिहिलं आहे. फक्त इथे आपण जे ॲड ऑन केलं आहे इमॅजिनरी पार्ट आहे म्हणून, बरोबर आहे. तर बघा इथे कसं लिहिलं आहे आता. आय आर व्ही बाय आर लिहिला, आय एल व्ही अपॉन एक्सेलच्या ठिकाणी काय लिहिल मी? जे ओमेगा एल, बरोबर आहे. जिथे पेन्सिलचं टोक आहे ना तिथेच लक्ष द्या. आता आय सी इज इक्वल्स टू काय राहील? व्ही अपॉन एक्स सी. आणि एक्स सी तुम्ही पुन्हा 1 बायच्या फॉर्ममध्ये लिहिता, म्हणजे 1 अपॉन समथिंग लिहिता ना, 1 अपॉन जे ओमेगा सी. तर हा जो डिनॉमिनेटरवाला पोर्शन आहे ना, हा गेला वर कोणापाशी? व्ही पाशी. म्हणून हे बघा तीनही टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आले आहे, बरोबर आहे. जे ओमेगा सी इंटू व्ही, ठीक आहे. इथे तुम्ही काय केलं आहे? प्रत्येक ब्रांचमधला करंट लिहिला. नंतर तुम्ही काय लिहिलं आहे? वी नो दॅट ॲडमिटन्स म्हणजे होते 1 अपॉन इम्पिडन्स, बरोबर आहे. तर जेव्हा तुम्हाला माहीतच आहे की ॲडमिटन्स काय होते, तर प्रत्येक ब्रांचसाठी लिहू शकता का ॲडमिटन्स? जसं आर तुमचा इम्पिडन्स झाला, तर याचा ॲडमिटन्स काय बनेल? 1 अपॉन आर. एल तुमचा समजा इम्पिडन्स आहे, तर वाय एल काय बनेल? 1 अपॉन जे ओमेगा एल. आणि सीसाठी ॲडमिटन्स काय बनेल? जे ओमेगा सी, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशनमध्ये कसा आला? जसं बघा ना, 1 अपॉन तुम्ही काय लिहिता? एक्सीच लिहाल ना, बरोबर आहे, ॲडमिटन्ससाठी. आणि एक्सी पुन्हा काय होते? जे ओमेगा सी. हा गेला वर, म्हणजे ॲडमिटन्स काय बनेल कॅपॅसिटरचा? जे ओमेगा सी, बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवाल तुम्ही. आता हा झाला ईच ब्रांचमधला ॲडमिटन्स. समोर काय झालं आता? टोटल ॲडमिटन्स कसं लिहाल? टोटल ॲडमिटन्स वाय आर, वाय एल आणि वाय सी, बरोबर आहे. आरचा ॲडमिटन्स, एलचा ॲडमिटन्स आणि सीचा ॲडमिटन्स, बरोबर आहे. इथपर्यंत पुन्हा समजून घ्या तुम्ही काय लिहिलं. पहिला पॉईंट तर तुम्ही तेच सांगितलं की आर एल सी पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं की टोटल करंट इज दी सम ऑफ ब्रांच करंट. टोटल करंट काय आहे? आय, आणि ब्रांच करंट काय आहे? आय आर, आय एल आणि आय सी.
मग तुम्ही काय लिहिलं आहे ना, करंटचे इक्वेशन लिहिले आहे. आय आरचा इक्वेशन लिहिला, आय एलचा इक्वेशन लिहिला आणि आय सीचा इक्वेशन लिहिला. बरोबर आहे. मग तुम्ही म्हटलं की आम्हाला ॲडमिटन्स पण माहीत आहे 1/z होते म्हणून. ठीक आहे. जर तुम्हाला माहीतच आहे तर बघा, प्रत्येक ब्रांचसाठी तुम्ही ॲडमिटन्स लिहिला आहे. बरोबर आहे. आरसाठी ॲडमिटन्स लिहिला, एलसाठी ॲडमिटन्स लिहिला आणि सीसाठी ॲडमिटन्स लिहिला. मग तुम्ही याची टोटल करून दिली. टोटल केल्यावर तुम्हाला काय मिळालं? टोटल ॲडमिटन्स म्हणजे वाय आर, वाय एल आणि वाय सी. बरोबर आहे. आता समोर बघा काय लिहिलं. टोटल ॲडमिटन्स म्हणजे वाय आर म्हणजे काय होईल 1/r, वाय एल म्हणजे काय होईल 1/jωL, वाय सी म्हणजे काय होईल jωC. इथे बघा काय लिहिलं. रिमेंबर, हा जो 1/j आहे ना, 1/j म्हणजे काय होते -j होते. कॅल्सीमध्ये टाकून द्याल तुम्हाला हे आन्सर भेटेल. बरोबर आहे. जसं इन्व्हर्स कसं करतो आपण तशा पद्धतीचं आहे. 1/j म्हणा किंवा आय म्हणा एकच गोष्ट आहे. 1/jला तुम्ही काय लिहू शकता -j. बरोबर आहे. तर बघा 1/jच्या ठिकाणी पुढच्या स्टेपमध्ये बघा -j लिहिलं आहे. बाकी 1/r सेम आहे, jωC पण सेम आहे. फक्त 1/jच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिलं आहे -j, जे इथे लिहिलं आहे. बरोबर आहे. तर वाय टोटल इज इक्वल्स टू 1/r. इथून बघा प्लस साईन कॉमन काढलं, प्लस लिहिलं आणि जे. बरोबर आहे. प्लसवाला पहिले लिहून टाकलं. बरोबर आहे. आणि मायनसवाली टर्म नंतर लिहिली. ωC - 1/ωL. इथे काय म्हटलं आहे, ॲट रेझोनन्स इमॅजिनरी पार्ट ऑफ ॲडमिटन्स इज 0. हा झाला तुमचा ॲडमिटन्स, हा झाला रिअल पार्ट आणि हा झाला इमॅजिनरी पार्ट. रेझोनन्स कंडिशनमध्ये इमॅजिनरी पार्ट होतो 0, म्हणून ωC - 1/ωL इज इक्वल्स टू काय लिहिलं आहे 0. मायनसला राईट साईडकडे फेकलं तर 1/ωL बनलं. बरोबर आहे. या ओमेगाला इकडे पाठवा, सीला इकडे पाठवा. ओमेगा इंटू ओमेगा बनेल ω² आणि 1/CL झालं. बरोबर. CL लिहिलं तर मग मला LC लिहून टाकलं समोर मी. बरोबर आहे. पण तुम्हाला इथे काय केलं आहे बघा, स्क्वेअर रूट घेऊन टाकला मी. स्क्वेअर रूट म्हणजे काय, हा स्क्वेअर गायब झाला आणि जिथे स्क्वेअर नव्हता तिथे काय होऊन जाईल स्क्वेअर रूट होते. बरोबर आहे. बघा √1 म्हणजे जसं खाली तुम्ही स्क्वेअर रूट लिहिला तर वर पण मला लिहायला पाहिजे होता, पण √1चा आन्सर ना 1च येते म्हणून मी इथे 1च ठेवला आहे. बरोबर आहे. खाली मला अंडररूट दाखवणं गरजेचं आहे. वर 1च्या वर मी अंडररूट का वर नाही लिहिला, कारण √1 इज इक्वल्स टू 1च होते, तर मग मी डायरेक्ट 1 लिहिला. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि इथे बघा आतापर्यंत इथे आम्ही ओमेगा लिहत आलो, इथे ओमेगा नॉट लिहिला. बरोबर आहे. तर असंही तुम्ही लिहू शकता, हिअर ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट. ओमेगा नॉट म्हणजे काय होते रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. आणि जसं ओमेगा इज इक्वल्स टू तुम्ही काय लिहिता 2πf. बरोबर आहे. तर ओमेगा नॉटसाठी तुम्ही काय लिहाल 2πf नॉट लिहाल. आणि ओमेगा नॉटचा अर्थ काय होतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. तर आता या फॉर्म्युल्याकडे थोडंसं लक्ष द्या तुम्ही. आता ओमेगा नॉटच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिलं आहे 2πf नॉट. बरोबर आहे. बाकी राईट साईड पूर्ण सेम आहे. 2πला तुम्ही इकडे शिफ्ट केलं, f नॉटला तसंच ठेवलं, याला बॉक्समध्ये टाकलं आणि हा झाला तुमचा फायनल डेरिव्हेशन. कोणाचा? हा झाला तुमचा फायनल डेरिव्हेशन रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा. ठीक आहे. हाही 4 मार्काचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 4 मार्क घ्यायचे. बरोबर आहे. ठीक आहे. हा खूप सोपा, तुम्हाला फक्त एकदा लिहून वगैरे पाहावं लागेल, समजावं लागेल. ठीक आहे. पहिले तुम्ही बघा करंट काढले प्रत्येक ब्रांचमधला IR, IL, IC. मग तुम्ही ॲडमिटन्स काढला प्रत्येक ब्रांचमधला. मग टोटल ॲडमिटन्स लिहिला, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट दाखवला. मग रेझोनन्समध्ये इमॅजिनरी पार्ट होतो 0. बरोबर आहे. मग ओमेगा नॉट काढला, समोर जाऊन ओमेगा नॉट इज इक्वल्स टू 2πf नॉट लिहिला
आणि एफ नॉट इज इक्वल्स टू 1/2π√LC हा फॉर्म्युला लिहिला. आणि एफ नॉट म्हणजेच काय झालं तुमचं रेझोनंट फ्रिक्वेन्सी झालं. बरोबर आहे. हा झाला तुमचा 4 मार्काचा क्वेश्चन. अशा पद्धतीने डेरिव्हेशन करून घ्या. एक शेवटचं बघा, हाही तुम्हाला भरपूरदा क्वेश्चन विचारला आहे करंट मॅग्निफिकेशनचा. जो बघा कंपॅरिझनमध्ये तुम्ही पाहिला ना तोच विचारते तुम्हाला. सिरीज सर्किटमध्ये पण विचारते, पण सध्या आता तुम्ही याच्याकडेच लक्ष द्या. ठीक आहे. हां, जसं बघा तुम्हाला काय म्हटलं आहे, एक्सप्लेन दी करंट मॅग्निफिकेशन इन पॅरलल रेझोनंट सर्किट consisting of inductive branch RL in parallel with pure capacitor, derive equation for it. म्हणजे 2 ब्रांच पॅरललमध्ये आहे. पहिली ब्रांच RL सर्किट आणि सेकंड ब्रांच फक्त कॅपॅसिटर. I म्हणजे टोटल करंट जो आपण आता डायग्राममध्ये न्यूमरिकल सॉल्व करताना पाहिलं असेल, आणि हा V म्हणजे व्होल्टेज. बरोबर आहे. तर बघा मी सुरुवात कशी केली आहे हे बघा. इथेही काही अजम्पशन आहे, ते तुम्ही थोडंसं लक्षात ठेवून द्या. बघा रेझोनन्स कंडिशनमध्ये काय होते, इमॅजिनरी पार्ट होते 0, म्हणजे XL आणि XC होऊन जाते तुमचा 0. XL म्हणजे काय होते ω0L. बघा इथे जेवाला पोर्शन नाही लिहिला आहे मी. बरोबर आहे. इथे सिम्पली लिहिलं ω0L. ओमेगा आणि ω0 बघा आपण आता लिहिलं होतं. बरोबर आहे. XC इज इक्वल्स टू लिहिलं आहे 1/ω0C. पुन्हा ओमेगाला सोबत लिहिलं, LCला सोबत लिहिलं, स्क्वेअर रूट घेतला, तो ω0 इज इक्वल्स टू काय आलं 1/√LC. स्क्वेअर रूट घेतल्यावर ω0 येते, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. हां, आता बघा इथे काय लिहिलं आहे मी. पहिली ब्रांच इन दी इंडक्टिव्ह ब्रांच म्हणजे ब्रांच नंबर 1 we have RL in series, so the total impedance of this branch is, मला सांगा RL सर्किटसाठी इम्पिडन्स कसं लिहिता तुम्ही R + jXL. हे न्यूमरिकलमध्ये पण पाहिलं आहे. ZL इज इक्वल्स टू R ॲज इट इज प्लस J. XL इज इक्वल्स टू काय लिहिलं आहे ω/L. हे लिहिलं. आता हा झाला कॉम्प्लेक्स म्हणजे रेक्टँग्युलर फॉर्म. तुम्हाला जर मॅग्निट्यूड पाहिजे, मॅग्निट्यूड म्हणजे काय होते अंडररूटमध्ये सर्वांचा स्क्वेअर करता तुम्ही. तर अंडररूटमध्ये बघा आर पण आरचा स्क्वेअर प्लस ओमेगा, जे हटून जाते. मॅग्निट्यूड म्हणजे फक्त रिअल पार्ट राहतो, इमॅजिनरी पार्ट नाही राहत. म्हणजे इमॅजिनरीवाला पोर्शन नाही राहत. ते बघा आयवाली टर्म नाही राहत इथे. ठीक आहे. आता बघा हा झाला तुमचा मॅग्निट्यूड. आता काय लिहिलं आहे युजिंग ओहम्स लॉ. IL म्हणजे या RL सर्किटमधला करंट. IL इज इक्वल्स टू V/ZL इज इक्वल्स टू V म्हणजे V तर ॲज इट इज, आणि ZL हे 2 लाईन जे आहे ना ते मॅग्निट्यूडवाला लाईन आहे. बरोबर. तर ZLचा फॉर्म्युला तुम्ही इथे लिहून टाकला, सिम्पल. बरोबर आहे. मग इथे लक्ष द्या थोडंसं. ॲट रेझोनन्स वी अज्युम, हे आपलं अझम्पशन आहे. काय आहे अझम्पशन, की रेझोनन्समध्ये ω0L इज ग्रेटर दॅन R. म्हणजे हा वाला पोर्शन R पेक्षा खूप मोठा आहे, म्हणजे हायर आहे, हे अज्युम केलं आहे आपण. बरोबर आहे. हां, आता जर मला सांगा ω0L खूप मोठा आहे, तर रेजिस्टन्स काय झाला तुमचा कमी. ठीक आहे. तर रेजिस्टन्स खूप कमी असल्यामुळे तुम्ही याला केलं निग्लेक्ट. म्हणजे असं तुम्ही समजा की याला तुम्ही बनवलं 0. हा 0 झाल्यावर उरलं का तुमचं V अंडररूटमध्ये फक्त ω/Lचा स्क्वेअर उरेल. बरोबर आहे. हा स्क्वेअर आणि हा अंडररूट एकामेकाला करेल कॅन्सल. उरलं का फक्त ω0L. तर बघा इथे तेच लिहिलं आहे V/ω0L. R तर खूप कमी होता म्हणून त्याला निग्लेक्ट केलं. हा रूट आणि स्क्वेअरनी एकामेकाला कॅन्सल करून टाकलं, म्हणून डिवाईडमध्ये फक्त ω0L उरला आहे. बरोबर आहे. हे झालं पहिलं अझम्पशन. नंतर बघा आता
ॲट रेझोनन्स सिन्स द रिॲक्टिव्ह करंट IL IC कॅन्सल. ठीक आहे. रेझोनन्सला काय झालं, रेझोनन्समध्ये इंडक्टरमधला करंट आणि कॅपॅसिटरमधला करंट एकामेकाला कॅन्सल करतो. उरलं का तुमचं? मग मला सांगा टोटल करंट काय बनेल? फक्त रेझिस्टन्सचा करंट बनेल. का बरं? कारण इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या करंटने एकामेकाला कॅन्सल केलं. बरोबर आहे. I इज इक्वल्स टू V/R राहिलं फक्त, बाकी सगळे सेम झालं. बरोबर आहे. हां हां. आणि आता करंट मॅग्निफिकेशनचा डेफिनेशन बघून घ्या तुम्ही. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ टोटल करंट टू दी इंडक्टिव्ह ब्रांच करंट. टोटल करंट म्हणजे काय झालं? टोटल करंट म्हणजे I इज इक्वल्स टू V/R. आणि ब्रांच करंट म्हणजे काय झालं? हा IL इज इक्वल्स टू V/ωL. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं. V तर कॅन्सल झाला तुमचा. बरोबर आहे. आणि हा जो डिनॉमिनेटरमध्ये ωL होता तो वर गेला. ठीक आहे. म्हणजे ω0L डिवायडेड बाय R आन्सर आलं. बरोबर आहे. या रेशोला तुम्ही क्वालिटी फॅक्टर पण म्हणू शकता. आणि क्वालिटी फॅक्टरला कसं डिनोट करता? Q इज इक्वल्स टू काय येईल? ω0L डिवायडेड बाय R. म्हणजे करंट मॅग्निफिकेशन आणि क्वालिटी फॅक्टर एकच गोष्ट आहे. तुम्ही करंट मॅग्निफिकेशनला पण Q लिहू शकता, क्वालिटी फॅक्टरला पण Q लिहू शकता. ठीक आहे. या पूर्ण डेरिव्हेशनमध्ये दोनच गोष्टी या लक्षात ठेवणार. कोणत्या? की रेझोनन्समध्ये तुम्ही ω0Lला खूप ग्रेटर मानलं, म्हणजे अज्युम केलं. त्याच्यामुळे झालं का? R झाला निग्लेक्ट. दुसरी गोष्ट बघा, रेझोनन्स कंडिशनमध्ये काय होते? रिॲक्टिव्ह करंट IL IC कॅन्सल झाले, तर टोटल करंट म्हणजे काय राहील? फक्त रेझिस्टन्सवाला करंट. म्हणून I इज इक्वल्स टू V/R लिहिलं आहे. मग करंट मॅग्निफिकेशनची डेफिनेशन लिहिली की टोटल करंट अपॉन ब्रांच करंट. I इज इक्वल्स टू काय होते? V/R. IL इज इक्वल्स टू V/ω0L. V कॅन्सल, हा डिनॉमिनेटरवाला पोर्शन गेला वर, ω0L अपॉन R. बरोबर आहे. या रेशोला तुम्ही क्वालिटी फॅक्टर पण म्हणू शकता. म्हणून Q इज इक्वल्स टू ω0L अपॉन R लिहिला आहे. हा झाला तुमचा 4 मार्काचा क्वेश्चन. हा भरपूरदा विचारला आहे. अशाच पद्धतीने लिहायचं, तुम्हाला 4 मार्क भेटून जाईल. ठीक आहे. तर सेकंड चॅप्टर बघा 12 मार्काचा आहे. न्यूमरिकल फिक्स विचारेल, डेरिव्हेशन विचारेल, ते या दोनमधूनच विचारते. आणि थेअरीमध्ये पण तेच, ॲडमिटन्स, कंडक्टन्स आणि ससेप्टन्सची विचारेल डेफिनेशन. बरोबर आहे. सिरीज पॅरललचं कंपॅरिझन विचारू शकते. आणि 4 प्रॉपर्टी पॅरलल रेझोनन्सवाल्या. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही विचारेल. एवढं करा, तुम्हाला 12 मार्क भेटून जाईल. न्यूमरिकल इझी आहे, न्यूमरिकलकडे लक्ष द्या. बरोबर आहे. बाकीचं मग पुढचं मी तुम्हाला सांगते समोर.